लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका आपण पाहिलंय. आजचा प्रोमो तर एकदम खतरनाक होता. आपण तर पाहिलंय की आता रम्यानी हे सगळं सत्य समोर आणायचा प्रयत्न केलाय, पण नियती रम्याला या सगळ्यामध्ये जिंकू देणार नाहीये. नियती असा काही गेम आता एका क्षणात पलटणार आहे की त्यानंतर मात्र आता रम्या या सगळ्यामध्ये अचानकपणे आता तोंडावरती आपटणार आहे. हो प्रेक्षकांनो, रम्या आता तोंडावरती कशी आपटणार? कारण आता नंदिनीची इकडे गुड न्यूज सगळ्यांच्या समोर येणार आहे. या सगळ्या प्रकारामध्ये ज्या वेळेला नंदिनीच्या बाबतीत आता जे काही सगळा प्रकार घडतोय आणि त्याचमुळे मात्र आता नंदिनीला सत्य सांगण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नाहीये. पण हे सत्य सांगत असताना मात्र आता जो काही नंतर घडलेला प्रकार आहे त्यामुळे मात्र आता सगळ्यांच्या समोर नंदिनी प्रेग्नेंट असल्याचं सत्य आलेलं आहे. हो प्रेक्षकांनो, हे कसं घडलं? खरं तर आता आर्याला हे करण्यासाठी नंदिनीचे एम्ब्रियो तयार केलेले आहेत, पण आता डॉक्टरांनी एक प्रयत्न म्हणून आता नंदिनीच्या सोबत सुद्धा एक चान्स घेण्याचं ठरवलंय आणि तो चान्स यशस्वी ठरलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने नंदिनीसोबत देवाने न्याय केलाय. एका झटक्यामध्ये मात्र आता अनेक गोष्टींचे उलगडे झालेत. काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे आपण पाहिलं की रम्याला समजलेलं आहे की नंदिनी नाटक करत आहे आणि नंदिनी नाटक करत आहे म्हणून रम्याने सगळ्यांना समोर आता सांगितलंय, तुमची आता ही सून, तुम्हाला असं वाटतंय की ती या सगळ्यामध्ये किती सोज्वळ, किती साधी आणि किती प्रकारे ती आता तुम्हाला खोटं बोलणार नाहीये. पण आज मी तुमच्या समोर सगळं सत्य आणणार आहे. तुमची सून आता खोटारडी आहे. इतकंच नाहीये तर आता तिने आत्तापर्यंत सगळ्यांची फसवणूक केलेली आहे. म्हणजे आता काव्या, तुझी सुद्धा फसवणूक झालेली आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता तिच्या रूममधून तिचं खोटं पोट काढून आणते आणि ती सांगायला लागते, हे पोट लावून नंदिनी मात्र आता फिरत आहे. आत्तापर्यंत ती तुम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवत आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो, तो म्हणजे स्वतः आता इकडे लगेचच विक्रम सांगायला लागतो, बास कर हा, तू आत्ताच्या आत्ता हे सगळे धंदे बंद कर. माझ्या सुनेवरती घाणेरडे आरोप करायची तुझी हिंमत झालीच कशी? असं म्हटल्यावरती ती म्हणते, मामा आत्तापर्यंत माझं लग्न खरं की आणि मामा तुम्ही माझ्याबद्दल जे काही बोलता त्या गोष्टी बरोबर, आणि मी या सगळ्यामध्ये जर का काही बोलायचं ठरवलं तर ते मात्र चुकीचं, ते काही नाहीये. म्हणजे आता तुम्हाला सत्य ऐकावंच लागणार आहे. आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते, विजय आण ते रिपोर्ट. मग आता विजयने जे काही रिपोर्ट आणलेले आहेत ते रिपोर्ट मात्र आता विजय सगळ्यांच्या समोर आणतो आणि विजय आता सांगायला लागतो, हे घ्या रिपोर्ट. म्हणजे नंदिनी कधीच आई प्रेग्नेंट नाहीये, होती नंदिनी प्रेग्नेंट, पण आता जे काही त्या रोडवरती अपघात झाला ना, त्या अपघातामध्ये नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे आणि हेच मिसकॅरेज नंदिनीला खूप भारी पडलेलं आहे. आणि त्याचमुळे नंदिनी आता मात्र आई होऊ शकत नाहीये. आणि त्याचमुळे तिने आता आर्याच्या ह्याच्यामध्ये सरोगेसीसाठी मदत घेतलेली आहे. तुमची नंदिनी तुमच्यासोबत किती आणि कसं खोटं बोलू शकते ही गोष्ट जर का आता तुम्हाला समजली असेल ना, तर लवकरात लवकर आता मात्र नंदिनीचा पर्दाफाश करा. इकडे तोपर्यंत काव्या आता चिडते आणि चिडलेली काव्या मात्र सांगायला लागते, खबरदार मात्र आता इकडे लगेचच माझ्या ताईबद्दल काहीही बोललीस तर मी या सगळ्यामध्ये तुला आता सोडणार नाहीये. हे बघ, ताई कधीच खोटं बोलणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तिने माझी शपथ घेतलेली असताना ताई कधीच खोटं बोलू शकणार नाहीये. तिने माझी शपथ घेतली, सगळ्यांना खूप विश्वास आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते, ती म्हणजे इकडे आता सांगायला लागते, रम्या शपथ घेतले, पण आता ही शपथ काय कामाची? जी शपथ खोटी आहे ती गोष्ट आता मात्र तिलाच विचार, कशी काय तिने शपथ घेतली होती? आणि बोल नंदिनी, आत्ता सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा शपथ घेऊन सांग, काव्याच्या बाळाची शपथ घेऊन सांग की या सगळ्यामध्ये मात्र आता मी जे काही बोलते ते आता खरं आहे की खोटं आहे? असं म्हटल्यावरती नंदिनी सांगायला लागते, बास कर, मला कोणाशीच काही बोलायचं नाहीये. आणि त्यावरती आता मात्र जीवा सुद्धा सांगायला लागतोय, बास कर हा, म्हणजे आता रम्या तुझा हा सगळा घाणेरडा प्रकार बंद कर. काहीही झालं तरी तुला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायची आता आम्हाला काही गरज नाहीये. असं म्हणत मात्र आता तो इकडे रम्यावरती चिडलाय. रम्या सांगते, असं नाही चाल. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे नंदिनी सांगायला लागते, बास कर आहे सगळं. नंदिनीला चक्कर आले. काव्या सांगते, ताई तू माझी खोटी शपथ घेतली होतीस,
म्हणजे आता मला खरंच कळत नाहीये की तू आता माझ्यासोबत असं वागलीस. यावरती मात्र आता रम्या म्हणते, बघ तुझ्या बाळाची खोटी शपथ घेण्याची सुद्धा आता तिची इतकी हिंमत झालेली आहे. असं म्हटल्यावरती रम्याला मात्र आता हे सगळं हातात कोलीत मिळालेलं आहे. आणि वसू तिकडे येते आणि दादा बोल आता. म्हणजे मानिनी वहिनी तर प्रत्येकच मानिनी वहिनी आम्हाला बोलत असते ना की आम्ही या सगळ्यामध्ये चुकतो किंवा आम्ही खोटारडेपणा करतो, पण आज जर का तुझ्या सुनेने खोटारडेपणा केलेला आहे मग मात्र तिला जाब विचारण्याची तुमची कोणाचीच हिंमत नाही आहे का? तुम्ही का तिला कोणीच जाब विचारत नाही आहेत? असं म्हणत मानिनीने मात्र आता मोठाच धमाका केलाय. इकडे आता म्हणजे वसूने धमाका केलाय आणि त्यावरती मात्र आता इकडे जीवा सांगायला लागतो, थांबा थांबा थांबा, नंदिनीला कुणीही त्रास देणार नाहीये. मी जे काही आहे ते आता सत्य सांगत आहे. मी सगळ्यांच्या समोर आता सत्य सांगतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, मुळातच या सगळ्यामध्ये नंदिनी प्रेग्नेंट होती. कोण म्हणते नंदिनी प्रेग्नेंट नव्हती? नंदिनी प्रेग्नेंट होती. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता नंदिनीला ज्या वेळेला आम्ही त्या रोडवरती म्हणजे नंदिनी गेली होती खरं तर इकडे काव्याला देण्यासाठी आणि त्यानंतर ती धडक लागली आणि त्यानंतर आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसलाय की अशा पद्धतीने सत्य आता समोर आलेलं आहे. आणि हे सत्य असं काहीतरी असेल याचा कोणाला विश्वास सुद्धा बसलेला नाहीये. आणि त्याचमुळे सगळेच जण हादरलेत. कुणालाच काहीच कळायला मार्ग नाहीये की हा सगळा काय प्रकार चाललाय. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हो नंदिनीच्या बाबतीत जे काही घडल्यावरती काव्याला त्रास आणि कुणीही नंदिनीला यावरून काहीही बोलणार नाहीये. कारण काहीही झालं ना तरी सुद्धा मात्र आता तिने हे जे काही केलंय ते आता केलेलं आहे काव्यासाठी. काव्याची परीक्षा होईपर्यंत मात्र आता हे सगळं केलंय. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, नंदिनीने खोटी शपथ घेतलेलीच नाहीये. कारण आता तिला काव्या विचारत होती की तू आता त्या रोडला मात्र आता तुझ्यासोबत अपघात झाला, तुझं आता मिसकॅरेज झालं. पण त्याच वेळेला मात्र आता नंदिनीने जे काही सांगितलंय ते मात्र इकडे पूर्णपणे बरोबर आहे. नंदिनीने शपथ घेतली कारण तिचं मिसकॅरेज तिकडे झालंच नव्हतं. त्या रोडवरती तिचं मिसकॅरेज झालं नव्हतं. तर आता तिकडून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती मात्र आता तिकडे एक मुलाला वाचवण्यासाठी ती आता पुढे गेली आणि तिकडे तिचं मिसकॅरेज झालेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र लगेचच इकडे आता रम्या सांगते, कुठेही होऊ दे काही होऊ दे पण हे तितकंच खरं आहे ना की मिसकॅरेज झालेलं आहे. मग असं असताना इतके दिवस सगळ्यांच्या पासून आता खोटं लपवण्याची काय गरज? आणि त्यावरती काव्या म्हणते, रम्या तुला कळणार नाही ग की सॅक्रिफाईस काय असतं, कुणासाठी सॅक्रिफाईस करते आहे ना ते सगळं मात्र आता तुला कळणार नाहीये. तू या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता कधीच दुसऱ्याला समजू शकत नाहीयेस. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते, भास्कर तुझं आता हे सगळं वेगळं वागणं बंद कर. आणि त्यानंतर मात्र आता नंदिनीला चक्कर आलेली आहे. नंदिनी खाली कोसळलेलं डॉक्टरांना बोलवण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर जे काही महाभयंकर सत्य आता सांगतायत ते ऐकून सगळ्यांनाच धोका बसलेला आहे. म्हणजे आता डॉक्टर सांगायला लागतायत की काय चाललंय. म्हणजे आता डॉक्टर म्हणतात की खरं तर ज्या वेळेला मात्र आता तुम्ही मला सांगितलं होतं की नंदिनीचं हे तुम्ही सरोगेट मदर म्हणून करताय, पण त्याच वेळेला मी एक एम्ब्रियोस नंदिनीच्या उदरामध्ये टाकलं होतं आणि आत्ता ते मला समजते की फर्टिलाइज झाले, म्हणजे नंदिनी आई होऊ शकते. एका झटक्यात एका पाठोपाठ एक आता सगळ्यांनाच धक्के बसलेले आहेत आणि काय बोलावं कसं बोलावं कुणालाच काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता एकदम खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं सगळ्या गोष्टी एका झटक्यात क्लिअर झाल्यात. आणि क्लिअर होऊन त्यानंतर मात्र आता इकडे नंदिनी आई होणार आहे हे सत्य समोर आले. पण आता मालिकेमध्ये त्या वेळेला टर्निंग पॉईंट येणार ज्या वेळेला आर्याच्या पोटामध्ये ट्विन्स नंदिनी आणि आता इकडे जीवाचे वाढतात आणि इकडे नंदिनी सुद्धा प्रेग्नेंट आहे. पण इथे मालिका थांबत नाहीये. मालिकेमधला टर्निंग पॉईंट याच्या पुढे येणार आहे. कारण आता इकडे रम्या आणि वसू या दोघी जणी मात्र आता इकडे काव्याला काही स्वस्त राहू देणार नाहीयेत. आणि त्यानंतर काय घडणार कसं घडणार येणाऱ्या भागात सगळं